नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जाधव स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला राज्यशास्त्र या विषयाबद्दल जे काही आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे त्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती, MPSC, राज्य सेवा तसेच आरोग्य सेवक यामध्ये विचारलेले प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच घटना निर्मिती। तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे की आपला भारत देश स्वतंत्र होत असताना आपल्या घटनेची निर्मिती कशी होत होती। तर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी संविधान सभा अशी उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली। तर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी संविधान सभा अशी मागणी न करता अशा सभेची मागणी केली, म्हणजे डायरेक्ट त्यांनी संविधान सभेचं नाव घेतलेलं नव्हतं। मग 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते। की 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिलं जाते। 1934 मध्ये काँग्रेसचे पटना अधिवेशनात संविधान सभेची मागणी केली गेली। मित्रांनो, काँग्रेसचं अधिवेशन दरवर्षी भरल्या जायचं। तर 1934चं अधिवेशन पटनामध्ये भरलेलं होतं आणि त्यामध्ये मग संविधान सभेची मागणी केलेली होती। 1940 लॉर्ड लिथंगो त्यावेळेचे व्हाईसरॉय यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असे मान्य केले। 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं। तर 1942 मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी। 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरद्वारे मुख्यतः आणि 1942 मध्ये पूर्णतः भारतीयांनी तयार करावी। 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे भारतीय संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली। कॅबिनेट मिशन द्वारे भारतीय सभेच्या म्हणजे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली। मग संविधान सभेची रचना कशी असायला पाहिजे? संविधान सभेमध्ये किती सदस्य राहायला पाहिजे? तर मित्रांनो, संविधान सभेची रचना जर पाहायची असेल तर एकूण सदस्य होते 389। 389। मग याची विभागणी केलेली होती। याची विभागणी कशी केलेली आहे? तर ब्रिटिश प्रांतातील किती घ्यायचे तर 292 सदस्य। चीफ कमिशनरी 4 प्रांत चीफ कमिशनरीचे होते: दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान। दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान यामध्ये 4 आपल्याला चीफ कमिशनरीचे घ्यायचे होते आणि 93 जे संस्थानिक होते 93 सदस्य हे संस्थानिकांमधून घ्यायचे होते। संस्थानिकांमधून घ्यायचे होते। तर किती सदस्य?
93 सदस्य. तर बघा मित्रांनो, आपण संविधान सभा कशी बनली, त्याची रचना कशी होती इथपर्यंत आपण बघत होतो. तर रचनेमध्ये आपण बघितलं होतं की 389 सदस्य होते. त्याची विभागणी कशी केलेली होती, तर 292 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनरीचे प्रांत, 4 जे सदस्य निवडायचे होते ते कुठून, तर चीफ कमिशनरीच्या प्रांतामधून, आणि 93 सदस्य भारतीय संस्थानिकांचे होते. आता त्रिमंत्री मिशन नुसार आपल्याला निवडणुका घेणार होत्या, त्यालाच कॅबिनेट मिशन म्हणतो आपण. त्यामध्ये 3 माणसं होते, लॉरेन्स, क्रिप्स अँड अलेक्झांडर. लॉरेन्स, क्रिप्स अँड अलेक्झांडर हे 3 माणसं होते. आता निवडणुका कशा घ्यायच्या, तर 1935च्या कायद्यानुसार ह्या निवडणुका झालेल्या आहेत. तर अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने, कशा घेतल्या होत्या त्या, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडणुका घेतलेल्या होत्या. आता साधारणतः 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असं येणार होतं. मग आता जागाचे विभाजन केलं 3 याच्यात, मुस्लिम, सिख आणि सर्वसाधारण, यामध्ये विभाजन केलं. आता विभाजन केल्यानंतर निवडणुका झालेल्या होत्या. आता निवडणुका कितीसाठी घेतल्या, तर 296 जागासाठी निवडणुका झाल्या. ब्रिटिश प्रांताच्या 292 आणि 4 चीफ कमिशनरीच्या. मग 1946 मध्ये निवडणुका घेतल्या. 1946 मध्ये निवडणुका घेतल्या व 208 जागा काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या. त्यामध्ये 8 अपक्ष होते आणि बाकीचे होते ते एका पक्षाचे एक व्यक्ती निवडून आलेले होते. मग यामध्ये युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम, कृषक प्रजा समिती, शेड्यूल कास्ट फेडरेशन असे पक्षातर्फे एक व्यक्ती निवडून आलेला होता. 93 जागा रिकाम्या राहिल्या, कारण संस्थानिकांनी भाग घेतला नाही. 93 जागा रिकाम्या राहिलेल्या होत्या आणि संस्थानिकांनी भाग घेतलेला नाही. मग आता निवडणुका झाल्यानंतर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 दिल्लीला भरली, कॉन्स्टिट्यूशन्स हॉलमध्ये. कॉन्स्टिट्यूशन्स हॉलमध्ये दिल्लीला भरलेली होती. तर कॉन्स्टिट्यूशन्स हॉलमध्ये दिल्लीला भरली आणि सदस्य होते 207,000. आता फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण करून तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. तात्पुरते अध्यक्ष, आपल्याला एमपीएससी प्रश्न विचारते, तात्पुरते अध्यक्ष कोण होते, कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, असे आपल्याला प्रश्न विचारले जाते. शिफारस कोण केली होती, तर जे.बी. कुपलानी यांनी शिफारस केली होती. आता उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी यांना, उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी यांची निवड झाली. आणि 9 महिला हजर होत्या. पहिल्या बैठकीला 9 महिला हजर होत्या. यामध्ये USA, चीन, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून आलेल्या सदिच्छा संदेशाचे वाचन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की निवडणुका कितीसाठी झाल्या, 296 साठी. त्यानंतर काँग्रेसने किती जिंकल्या, 208. मुस्लिम लीगने किती, 73 जिंकल्या. आणि ह्या बाकीच्या ज्या 15 आहे, तर यामध्ये अपक्ष 8 होते आणि बाकी मग प्रत्येक पक्षाचा, म्हणजे जे
जसं युनियस्ट पार्टी, युनियस्ट मुस्लिम पार्टी, कृषक प्रजा समिती, शेड्यूल कास्ट फेडरेशन अशा ज्या जागा आहेत त्यामधला एक एक सदस्य निवडून आलता. शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आलेले होते. 93 जागा रिकाम्या राहिल्या कारण संस्थानिकांनी भाग घेतला नाही. तर पहिली बैठक भरली कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये भरली. 207 जागा होत्या, म्हणजे सदस्य हजर होते. तर हे सगळं याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, बरेच प्रश्न विचारलेले आहे आयोगाने. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संविधान सभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिली बैठक बघितली. तर पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेले होते, पण ते पहिल्या बैठकीचे अध्यक्ष हे तात्पुरते होते. तर आपल्याला बघायचं आहे दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 ला झाली. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. BN राव, बेनेगल नरसिंगराव यांची कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तर दुसऱ्या बैठकीमध्ये हे दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या. यावर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारते की संविधान सभेचे सल्लागार कोण होते, किंवा संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते. तर मित्रांनो, 13 डिसेंबर 1946 ला एक बैठक भरली. ही तिसरी बैठक राहील. यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली व 22 जानेवारी 1947 ला 1947 ला तिचा स्वीकार केला व पुढील घटना निर्मितीच्या टप्प्यावर ते मार्गदर्शक ठरले. आता HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? ते HC मुखर्जी. आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 ला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. त्यानुसार भारत पाकिस्तान वेगळे झाले आणि भारत आपला स्वतंत्र झाला. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर तर स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला आणि संविधान सभेमध्ये मग बदल झाले. तर त्याआधी 6 संस्थानिकांनी संविधान सभेत भाग घेतला. सुरुवातीला आपण बघितलं की 93 जागा संस्थानिकांसाठी होत्या. एकही संस्थानिकांनी त्या लढवलेल्या नव्हत्या. पण नंतर 6 संस्थानिक यांनी संविधान सभेत भाग घेतला. त्यांचे प्रतिनिधी पाठवले. ते होतं बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. हे 6 संस्थान होते. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेमध्ये काही बदल झालेले होते. एक तर पहिला बदल होता की संविधान सभा सार्वभौम बनली. आता सार्वभौम म्हणजे तिच्यावर अंतर्गत बहिर्गत कोणाचंच नियंत्रण राहिलं नाही. ती कोणतेही भारतासाठी कायदे बनवू शकत होती. तर इंग्रजांनी जे बनवलेले कायदे आहेत ते कोणताही रद्द करू शकत होती. आता संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली, म्हणजेच घटली. आता 389 होती, तर झाली किती? 299. कारण काही भाग पाकिस्तानमध्ये गेलेला होता आणि पाकिस्तानमध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे काही सदस्य पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य होते. तर आपल्या भारताची संविधान सभेची सदस्य संख्या 299 झाली. संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला.
आता संविधान सभेला दोन कामं करावं लागत होते. एक तर भारतासाठी घटना निर्मिती करावी लागत होती आणि संविधान सभा हे कायदे मंडळ असल्यामुळे तिला कायदेही बनवा लागत होते. मग भारतासाठी घटना निर्मितीच्या कामासाठी जर बैठक भरली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष राहायचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष राहायचे. तर कायदे मंडळ म्हणून कार्य करताना संविधान सभेला दोन कामं करावी लागत होती. तर कायदे मंडळ म्हणून कार्य करताना अध्यक्ष राहायचे जी.व्ही. मावळणकर. कायदे मंडळ म्हणून काम करताना अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर म्हणून राहायचे. तर मित्रांनो, संविधान सभेच्या समित्या. आता संविधान सभा बऱ्याच समित्या मार्फत काम करत होती. काही तदर्थ समित्या होत्या. तर त्याच्यातली सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती. आता मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. आणि यामध्ये सदस्य किती होते तर 7 सदस्य होते. 7 सदस्यीय समिती होती आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता सदस्य जर बघितले तर 6 सदस्य होते. एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मुहम्मद सादुल्लाह, डॉक्टर के.एम. मुन्सी, एन. माधवराव. आता एन. माधवराव यांची नियुक्ती बी.एल. मित्तल यांनी राजीनामा दिल्याने झाली. त्यांनी आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिलेला होता. टी.टी. कृष्णमाचारी, डी.पी. खेतान यांचा मृत्यू झाला व त्यांच्या जागेवर टी.टी. कृष्णमाचारी यांची निवड झाली. मित्र, या समितीस सदस्य 7 होते आणि 7 पैकी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तिला जाते. आता 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकृत केली आणि ज्यावेळेस घटना स्वीकृत केली त्यावेळेस 22 भाग 395 कलमे आणि 8 परिशिष्ट, ज्याला आपण अनुसूच्या म्हणू, त्या किती होत्या 8. म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो 2015 पासून. घटनेचा अंमल म्हणजेच घटनेची अंमलबजावणी पूर्ण 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून चालू झालेली होती आणि 26 जानेवारी हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता 1930 मध्ये. भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आलेला होता. तर हाच दिवस आपण गणराज्य दिन म्हणून घेण्यात आला. संविधान सभेची 11 सत्रे झाली. संविधान सभेत 15 महिलांचा समावेश होता. संविधान सभेची 11 सत्रे झालेली होती. तर संविधान सभेत 15 महिलांचा समावेश होता. त्यापैकी दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल ह्या एकमेव मुस्लिम महिला होत्या. रेणुका रे, राजकुमारी अमृता कैद, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षयानी वेल्लुयिदन ह्या एकमेव दलित महिला होत्या. एकमेव दलित महिला ह्या संविधान सभेत आले होत्या. सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कुपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि यनी मस्करेन ह्या महिलांचा समावेश आपल्या
संविधान सभेमध्ये करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मसुदा समिती ही सगळ्यात महत्वाची समिती होती आणि या समितीकडे घटना निर्मितीची जबाबदारी होती. आता यावर आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत की मसुदा समितीची स्थापना कधी झाली, कोण सदस्य होतं, कोण सदस्य नव्हते, ठीक आहे, घटना स्वीकृत केली आणि पूर्णतः अंमलबजावणी कधी केली. हे राज्यशास्त्रामध्ये बरेचसे फसवे शब्द टाकलेले असतात. त्याच्यामुळे राज्यशास्त्र हा कोर्स सोडवताना प्रत्येक शब्द हा काळजीपूर्वक आपल्याला वाचावा लागतो. मग आपण 26 जानेवारी हा दिवसच का निवडला, तर 26 जानेवारी हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन 1930 मध्ये साजरा केलेला होता आणि तो स्वातंत्र्य दिन साजरा केला म्हणूनच आपण 26 जानेवारी हाच दिवस गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून घेतलेला होता. समित्या बनवल्या होत्या आणि वेगवेगळ्या समित्यांमार्फत संविधान सभेचं कामकाज चालत होतं. विविध समित्या होत्या, तर त्यामध्ये सर्वात महत्वाची समिती आपण मसुदा समिती बघितली आहे आणि बाकीच्या समित्या आहेत कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टॉप व वित्त समिती आणि ध्वज समिती. या समित्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. किती समित्याचे? कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती, ध्वज समिती म्हणजे झेंडा समिती. ध्वज समिती म्हणजेच कोणती? झेंडा समिती. तर झेंडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मग गृह समिती, जिला आपण हाऊस समिती म्हणतो, हाऊस समितीचे अध्यक्ष होते पट्टभी सीतारामय्या. पट्टभी सीतारामय्या. संविधान सभेच्या कार्यावरील समिती, संविधान सभेच्या कार्यविषयक समिती किंवा कार्यावरील समिती जी.व्ही. मावळणकर. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, याचे अध्यक्ष होते के.एम. मुन्सी. ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष के.एम. मुन्सी. संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती पंडित नेहरू होते. तर प्रांतिक घटना समिती यांचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. अल्पसंख्याक उपसमिती यांचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. तर मूलभूत हक्क उपसमिती यांचे अध्यक्ष होते जे.बी. कुपलानी. आता नागरिकत्वावरील तदर्थ समिती होती, त्याचे अध्यक्ष होते एस. वर्धाचारी. भाषावार प्रांतासंबंधी समिती एस.के. दार. वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन. आता ही समिती होती, आपली राज्यघटना विविध समित्या मार्फत काम करत होती. तर आपल्या संविधान सभेवर काही अभ्यासकांनी टीका सुद्धा केलेली होती की काँग्रेसचे वर्षत्व असं कोण म्हटलं होतं? गॉडविन ऑस्टिन. हिंदूचे वर्चस्व लॉर्ड विस्काउंट यांनी म्हटलेलं आहे. प्रातिनिधिक सभा नव्हती असं सुद्धा टीकाकारांनी म्हटलेलं आहे आणि वकील व राजकारण्याचे वर्चस्व असं सुद्धा टीकाकारांनी म्हटलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाते. जसं हे समित्या व समितीचे अध्यक्ष जोड्या लावामध्ये येते, म्हणून समित्या व समितीचे अध्यक्ष आपल्याला मुखपाटच असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्या संविधान समितीला कोणी काय काय म्हटलं हे सुद्धा विचारले जाते. काही महत्वाच्या घटना ज्या आपल्याला संविधान सभेमध्ये घडलेल्या होत्या त्या बघायच्या आहे. 22 जुलै 1947 रोजी
घटना समितीने राष्ट्रध्वज स्वीकृत केला. ती तारीख होती 22 जुलै 1947. मग 24 जानेवारी 1950ला शेवटची बैठक भरली संविधान सभेची. आता शेवटच्या बैठकमध्ये काय काय झालं तर निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणून संविधान सभा काम करेल. निवडणुका होईपर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून घोषित. भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले आणि 284 सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षरी केली. 284 सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षरी केली. संविधान सभेचे किंवा घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार होते. संविधान सभेचे चिन्ह हत्ती. संविधान सभेचं चिन्ह हे हत्ती होतं. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायदादा यांच्या हस्ताक्षरात आहे. चित्ररूपी सजावट नंदलाल बोस यांनी केलेली होती. चित्ररूपी सजावट नंदलाल बोस यांनी केली. तर HSN मुखर्जी प्रमुख आरेखक होते. HN मुखर्जी प्रमुख आरेखक होते. तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य असणाऱ्या समित्या. मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण काही समित्यामध्ये ते सदस्य सुद्धा होते. त्यामध्ये सल्लागार समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि संघराज्य घटना समिती याच्यामध्ये ते सदस्य म्हणून सुद्धा काम पाहत होते. मित्रांनो, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न राहत असते. तरी सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.